लोककर्तव्यासाठी सदैव अग्रेसर। नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे विवाहित मुलगी आणि तिच्या प्रियकराची निर्गुण हत्या करून मृतदेह विहिरीत टाकल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे। सोमवारी सायंकाळी ही घटना समोर आली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृतांमध्ये संजीवनी कमळे वय 19 राहणार गोळेगाव आणि लखन भंडारे वय 19 राहणार बोरजुनी यांचा समावेश आहे। हे दोघे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंधात होते। दरम्यान संजीवनीचा विवाह वर्षभरापूर्वी गोळेगावातील एका तरुणाशी झाला होता। विवाहानंतरही तिचे प्रियकरासोबत गुप्तपणे संपर्क सुरू असल्याने घरच्यांकडून या संबंधांना तीव्र विरोध होता। सोमवारी दुपारी संजीवनीच्या सासरच्या मंडळी बाहेर गेल्याने तिने प्रियकराला घरी बोलावले। मात्र अचानक परतलेल्या पती आणि कुटुंबियांनी दोघांना अस्ताव्यस्त अवस्थेमध्ये पाहिल्याने संताप व्यक्त केला। त्यानंतर वडील आणि नातेवाईकांना बोलावण्यात आलं। यानंतर मुलीचे वडील, काका आणि आजोबा यांनी संजीवनी आणि प्रियकराला ताब्यात घेतलं। करकाळा शिवारात दोघांवर मारहाण करून त्यांचा खून करण्यात आला। मृतदेह 40 फूट खोल विहिरीत फेकण्यात आला। प्रथम मुलीचा मृतदेह हाती लागला तर प्रियकराचा मृतदेह रात्री उशिरा बाहेर काढण्यात आला। घटनेनंतर आरोपी वडील मारुती सुरुणे हे स्वतः उमरी पोलीस ठाण्यात हजर झाले आणि खून केल्याची कबुली दिली। पोलिसांनी मुलीचे वडील, काका, पती, सासू सासरे यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या कर्तव्य लोक मराठी चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।